बांगलादेशात हिंदूंवर विशेषतः हिंदू महिलांवर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात तीव्र आंदोलन केलं. नागपूरच्या मध्यवर्ती भागातील व्हेरायटी चौकात झालेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली असून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत धक्काबुक्की केल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार आंदोलनकर्त्यांनी बांगलादेश सरकारविरोधात आणि तेथील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला. आंदोलन अधिक तीव्र होत असताना काही कार्यकर्त्यांनी बांगलादेशचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला. झेंडा जाळण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. याचवेळी काही कार्यकर्त्यांनी पोलिसांशी धक्काबुक्की केल्याचंही पाहायला मिळालं. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असतं तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले की बांगलादेशातील हिंदू महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना त्यांच्या आंदोलनानंतर मागील काही काळात कमी झाल्या होत्या. मात्र सध्या पुन्हा या घटनांमध्ये होत असलेली वाढ हे चिंतेचा विषय आहे. भारत सरकारनं आणि केंद्र सरकारने याची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच या विषयात पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं आणि बांगलादेश सरकारवर राजनैतिक दबाव आणून हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अन्यथा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद साधुसंत व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर मोठं आंदोलन उभारतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. या दरम्यान या आंदोलनामुळे काही काळासाठी व्हेरायटी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणी पुढील कारवाईबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.